नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आजचा व्हिडिओ परत जेवताना लक्षात आलं, म्हटलं करून टाकावा. एखादा विचार डोक्यात आला की पटकन मांडून टाकायचा तो, असं असते. तुम्ही म्हणता जेवताना का करता, मचक आवाज येतोय. मग तुम्हाला कमेंट काहीतरी करायला संधी नको काय? काही जणी तर दुसरं काही कमेंटच करत नाही, हेच करतात. मग त्यांच्यासाठी आहे स्पेशल. मी जेव्हा जेवताना व्हिडिओ करते तेव्हा तो खास त्यांच्यासाठी असतो, ज्यांना ही कमेंट करायला आवडते. मच आवाज येतो असा. असो, अर्थातच तुम्हाला माहिती आहे माझा टिफिनचा डबा असतो. चपात्या अतिशय सुंदर असतात. कोणीतरी म्हटलं काय चपात्या जाड असतात, तुम्हाला त्याच्यातनं दिसत असतील. अतिशय मस्त असते चपाती. शेवटी काही वेळेला कसं असतं माहिती आहे ना, बऱ्याच वेळेला आपण हे चपातीचं कणिक उरलं तरी ते फ्रीजमध्ये ठेवतोच, आपण काय ते टाकून देत नाही. आणि त्याच्या चपात्या अशा जाड जाड होतात. गरम गरम खाल्ल्या तरच त्या चांगल्या लागतात. घरच्या सुद्धा तशा होतातच बऱ्याच वेळेला. ताजी ताजी कणिक मळून केली की नाही, मग चपाती जाड होत नाही. तर आत्ता एक मला सहज मी बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की 60मधली आई असेल तर आई आणि मुलगी बहिणींसारखं दिसणं हे बऱ्याच वेळेला आपण बघत असतो. की आई मुलगी सहजपणे म्हटलं जातं की हां बहिणी वाटता, मोठी बहीण वाटते. अगदी मुलगा आणि आई असली तरी 60त आई गेली की त्या बहीण भाऊच वाटतात. आई आणि मुलगी कशी बहिणी वाटतात, तसं मुलगा आणि आईसुद्धा बहीण भाऊच वाटतात. एकतर चेहऱ्यामधलं साम्य असतंच कुठं ना कुठं तरी. हेरिडिटरी जे म्हणतात, अनुवंशिक, चेहऱ्यात साम्य असतंच. एवढंच नव्हे, विशिष्ट काही दिवसांनंतर, काही वर्षानंतर, म्हणजे 10-15 वर्ष झाली की नाही लग्नाला मुलाच्या, की सासूसून मायलेकीसारख्या दिसायला लागतात. कितीतरी सासूसुना बघितलेल्या आहेत मी, त्या दिसायला मायलेकीसारख्याच दिसतात. एक 5-6 वर्ष झाली की नाही की तसं होते. दोघींची अंगकाठी सेम होते. त्याला कारण माहिती आहे का? सायंटिफिक कारण आहे बरं का याला. एवढंच नव्हे, नवरा बायको सुद्धा बऱ्याच वेळा बहीण भावासारखं दिसतात. कितीतरी नवरा बायको बघितलेले आहेत. जुळे असावेत असे. आपल्याला वाटतं हे कसं काय शक्य आहे, नात्यात लग्न आहे काय? तसं नाही आहे ते. ह्या सगळ्याला सासूसून सेम दिसणं, नवरा बायको सुद्धा बहीण भावासारखं दिसणं, हे आता बाकीच्या माझ्या नवरा बायको सासूसून ह्यांच्यामध्ये तर काहीच अनुवंशिक काही नाही आहे ना, तरीसुद्धा ते दिसतात. का माहिती आहे का? एक तर आता सासूसुनेच्यात पण तसंच होतं आणि नवरा बायकोच्यात असंच होतं की गेले अनेक वर्ष दोघं एकमेकाला समोर बघत असतात. तुम्हाला ते हे माहिती आहे का? जेव्हा स्त्री प्रेग्नंट असते त्यावेळेला म्हणतात ना, चांगली चांगली चित्र लावावीत. जसं चित्र लावाल तसं मूल होतं. त्यामुळं स्त्री प्रेग्नंट असली की घरात सगळीकडं ते 15-15, 20-20 रुपयाला मिळतात ती लहान लहान बाळांची
पोस्टर सगळी लावलेली असतात ढीगभर वेगवेगळ्या पोजमधली, गुटगुटीत, गोड गोड, छान छान. ती का माहिती का, म्हणजे ते बघून बघून बाळही तसं छान व्हावं, गुटगुटीत व्हावं. अगदी कृष्णाचं लहानपणीचं लोणी बिणी खाताना हा फोटो बहुतेकांच्या घरामध्ये असतोच असतो, कृष्णाचा फोटो. आणि ते प्रेग्नंट स्त्रीनं आपल्या घरामध्ये ठेवावं असं ते एक इच्छा असतेच सगळ्यांची, आणि ते बघावं सारखं. म्हणजे मूर्ती बघण्यापेक्षा सुद्धा पोस्टर्स लावत असतात. तर ते बघून बघून तसं बाळ होतं बरं का, आणि तसंच होतं ते बाळ. तर त्याच्यामुळे कसं आहे, तोच सेम टू सेम नियम इथं ॲप्लाय होतो की बघून 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 तसंच होतंय. नवरा बायको सुद्धा दिसायला सेम होतात अहो, माहिती आहे काय, दिसायला बहीण भावासारखे दिसतात. मी तर कित्येक, म्हणजे पूर्वी, आता ते AI वगैरे आलो, पण तरी कितीतरी जणांना बघितले दिसायला सेमच दिसायला लागतात हळूहळू सगळी. याला कारणीभूत म्हणजे त्यांची लाईफस्टाईल सेम असते, जेवण खाण सेम असतं, सकाळपासून रात्रीपर्यंत एकमेकांना बघायचं. त्याला काहीतरी टिपिकल शब्द आहे, ऑस्मॉसिस का काय, असाच काहीतरी एक टिपिकल शब्द आहे, माझ्या लक्षात येईन आता. म्हणजे एकमेकांना बघून 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 दिसायला सुद्धा सगळे ते सेम होतात. एकमेकांचे आपण म्हणतो ना, डवळ्या शेजारी लावला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला, तसं ते प्रकरण आहे. चेहरेपट्टी सुद्धा सेम होते, राहणीमान सेम, एकमेकांना सतत एकमेकांना समोर बघायचं, सवयी एकमेकांना सवयी लागतात, त्या पद्धतीने स्टाईलनं केलं जातं सगळं. एकमेकांच्या स्टाईल सेम होतात, वागण्याची, बोलण्याची, बसण्याची, उठण्याची, सगळं सेम होतं बऱ्याच हळूहळू हळूहळू. तर ते त्याला सायंटिफिक कारण आहे की त्याच्यामुळे बिहेवियर चेंजेस सेम असतात, त्यांचे बिहेवियर वर्षानुवर्षे सेम असतं. एकमेकांचं बघून 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 ते दिसायला पण सेमच लागतात. हे मात्र अगदी खरं आहे. खूप ठिकाणी आपण सासू सून तर अगदी सेम सेम दिसतातच. एक 10 वर्ष झाली की आपण सहजपणे म्हणून जातो, आई मुलगीच वाटता, तुम्ही आई मुलगीच वाटता. तसं एक मी ना फोटो बघितला, जुना नटी, ते दोघंही, तो आहे जवळजवळ 80-85 वर्षाचा आहे नट, ती पण 80ला आलेली आहे. आणि ठसका लागतो तसं असं उलट नाकात त्याचा खाट गेला जेवणाचा, त्यामुळे तसं झालं ते. तर त्या नवरा म्हणजे हिरो हिरोईनच पूर्वीचे, आम्ही लहान असताना ते हिरो हिरोईन होते, अजून ते जिवंत आहेत. तर त्यांना मी बघितलं आज एका ठिकाणी, त्यांचा फोटो आलाय, कोणाचा तरी एकाचा वाढदिवस आहे त्याच्यात, त्यावेळेला त्या दोघांचा फोटो आलाय. तर ते इतके सेम दिसत आहेत, इतके सेम दिसत आहेत, काय विचारूच नका. अगदी बहीण भाऊ. खाणं पिणं सेम, वागणं सेम, वर्षानुवर्षे सगळ्या सवयी सेम.
आरशात बघितल्यासारखं. तुम्ही सुद्धा ऑब्झर्व करा बरं का. हे दिसतंच आपण, म्हणजे नात्यामध्ये दिसतं ही गोष्ट वेगळी. आई मुलगी बहिणी बहिणी दिसणं, आई मुलगा बहीण भाऊ दिसणं हे वेगळं, हे काय दिसणारच. पण सासू सून, नवरा बायको हे सेम दिसतात. आणि आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, दिसतं. चला, तुमच्याशी बोलत बोलत मला असं एखाद्या टॉपिकनं बोलायचं असतं तुमच्याशी. मग मी असे छोटे छोटे व्हिडिओ करणार आहे आता, अशा छोट्या छोट्या टॉपिकवर. नाहीतर आपले व्हिडिओ फार मोठे असतात नाही का. आता हे लोणचं खाताना, आंब्याचं लोणचं आहे, हा कडक भाग पुढचा कोईचा चुकून गेला, टोचला तर काय करायचं. पण खूप जणांचं असं होतं, हे असं खायला जातात चोखत, अगदी तोंडात घालायचं, करून घ्यायचं, आणि जर का चुकून गेलं ऑपरेशनच करावं लागते, इमर्जन्सी ऑपरेशन. आंब्याचं लोणचं खाताना फार विचार करावा लागतो. एक वेळ लिंबाच्या लोणच्यातली लिंबाच्या लोणच्यातलं थोडं ते बी गेलेली परवडली, काय होत नाही. पण हे आंब्याच्या लोणच्याचं पुढचं हे जे असतं ते फार कडक आणि टोकदार असते. खूप डेंजर असते ते, खूप म्हणजे खूप डेंजर. आमच्या माहितीत 2 नातेवाईकांचा मृत्यूच झालेला आहे असा. चांगलं एवढं असं करून तोंडात घेऊन आणि मग बोलता बोलता, जेवताना माणसं जेवायला बसतात तेव्हा गप्पा मारतात, हे असं तोंडात ठेवून करून हात दिला सोडून असं केल्यावर गेलं ते आत. एकांचं असं अडकून बसलं, खालीच जाईना, कारण हे टोकदार आहे हो, त्यामुळे अडकून बसलं, खालीच जाईना. सगळं काम धंदा सोडून लगेचच्या लगेच पळत बाळ लावलं, लगेचच्या लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं, ऑपरेशन करावं लागलं त्यांचं. मोठं ऑपरेशन झालं, वाचल्या. आणि एक जण होते, त्यांचं असं झालं, असंच खाता खाता गेलं, बारीक होता तुकडा, तो गेला खाली, अडकला नाही. खरं काही दिवसांनी, 1-2 दिवसात लगेचच पोट दुखायला लागलं त्यांचं, बारीक पोट दुखायला लागलं. पोट दुखायला लागलं म्हणून, आणि लगेचच 1-2 दिवसांनी ते चक्कर येऊन पडले, लो BP होऊन. तर ते आतड्यामध्ये गेलं होतं, आणि हे जे टोकदार भाग आहे ना, त्यानं कापलं गेलं होतं आतड्याला, म्हणजे असं टोचून, आणि जखम झाली होती आणि त्यातनं ब्लिडिंग होत होतं. आणि त्यामुळं इंटरनल हिमरेज, अंतर्गत रक्तस्राव झाला, लो BP झाला, वाचले नाहीत ते. खूप म्हणजे खूप कॉमन गोष्ट ही. आंब्याचं लोणचं खाताना पुढच्या तुकड्याला फार जपावं लागतं. करून खायला जातो आपण, काय होईल नेम नाही.